गोष्टीचं मला खूप गर्व आहे. कुठल्या ते तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बघा मंडळी, इथं पाक होतोय आपला. उद्या आपला कुरकुमचा बाजार आहे, त्याच्यासाठी इथं पाक बनायला ठेवलाय. इथं खवा चुरून ठेवलाय म्हणजे तो छान होतो. आणि माझा दादू बघा काय करतोय, तुम्हाला दादू दाखवते. दादू करतोय स्वयंपाक. दुपारी दादूला झोपवल्यानंतर मी घेतले गुलाबजामुन बनवायला. तो जर जागी असला म्हणजे तो मला खूपच मदत करतो कामांमध्ये, आणि माझं 1 तासाचं काम 3 तासांवर कधी जाईल सांगताही येत नाही. बरं, आपण ना जेव्हा गुलाबजाम बनवतो किंवा जेव्हा गुलाबजामचे डबे भरतो ना, तेव्हा आपण लाईव्ह येत असतो. म्हणजेच रविवार, सोमवार आणि बुधवार, गुरुवार ह्या दिवसांमध्ये आपण 12:30 ते 1:30च्या मध्ये यूट्यूबवर लाईव्ह येतो. तुम्हाला अजूनही आपण लाईव्ह आलेलं कळत नसेल तर तुम्ही लगेच जाऊन आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला आपण लाईव्ह आलो की लगेच नोटिफिकेशन पडेल. आणि त्यामध्ये मी आपल्या फॉलोअर्सबरोबर, सबस्क्रायबरबरोबर छान छान गप्पा मारत असते. तुम्हीही जॉईन होऊ शकता लाईव्हला जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं तर. मी असे सगळे गुलाबजामुन बनवून घेतले आणि त्यानंतर ते पाकामध्ये ॲड केले. आता हे उद्या संध्याकाळी म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी मला विकायचे आहेत. तर तोपर्यंत हे छान मुरतात गुलाबजाम. पाक त्याच्यात छान जाऊन बसतो, म्हणून आता लवकर बनवलेत. आणि सगळे गुलाबजाम बनवून होतात तोपर्यंत माझा दादूही उठलेला होता. मग त्याची तयारी केली आणि खाली गेलो. आज होती पद्मिनी एकादशी, ज्याच्यावर मी मोठा व्हिडिओ बनवला आहे, ज्याची माहिती मी त्याच्यात दिली आहे. तर आम्ही गेलो दत्तांच्या मंदिरामध्ये आरतीसाठी. तिथं गेल्यावर पोरं छान मस्ती करत होते आणि माझा दादू उभा राहून आरती करत होता. त्यानंतर म्हटलं ह्याच्या बाबांसाठी एखादा शर्ट घेऊ, त्यांच्याकडे छान शर्टच नाही. एक शर्ट बघायला गेलो एका दुकानामध्ये, पण तिथं काही व्यवस्थित कपडे नव्हते आणि त्यांनी व्यवस्थित दाखवलेही नाही आणि आम्हालाही जास्त काही आवडले नाहीत. मग तिथं दिसला आम्हाला हा मिरर जो सेल्फी काढण्यासाठी मी एवढा वापरते ना. कुठंही मला असा मिरर दिसला की मी लगेच त्याच्यात सेल्फी काढायला घेते. घरी आलो, फराळ वगैरे झालेला आमची तिघांची ही एकादशी होती. फराळ वगैरे झालं आणि मला गर्व याचा आहे की माझं बाळ आता 2.5 वर्षाचं होईल आणि आतापर्यंत त्याला 1ही मिनिटाचा स्क्रीन टाईम नाही आहे किंवा तो मोबाईल TV काहीच बघत नाही. हो, गर्वच म्हणावं लागेल, कारण या काळामध्ये असं बाळ सापडणं अशक्यच आहे. आणि ही सवय लागली आहे आमच्या थोड्या सॅक्रिफायसेसमुळे. जरा आपल्याला कळ बसती, पण हे आपल्याला सहन करावं लागतं आपल्या बाळांच्या फ्युचरसाठी. चला आता व्हिडिओ इथेच एंड करते.